थँक्यू दीपक. रायझिंग स्टार राघव करचषक 2026 सामना दुसरा दिवस. खरोखरच मित्रांनो डोळ्याचं पाडणं फिरणारा सामना आताच झाला होता. हे दोन सामने अगदी रोमांचकारी सामने झाले. आत्ताचा देखील सामना रोमांचकारी होईल पाहायचं मित्रांनो. अगदी आनंदात सामना पहा. नाणेफेक जय बजरंग कोलटण संघ आणि नाणेफेक जिंकून बॅटिंगसाठी पाचारण केलं ते वाघाचीवाडी संघाला पाहायचं आहे. शेवटच्या चेंडूवर एक धाव असताना एक चांगला ते एक आकर्षक अशी बारी खेळली होती ते ओपनिंगला आलेला फलंदाज. विकी विकी आणि भावेन पाहायचं आहे. आघाडीची जोडी मैदानामध्ये प्रवेश करता तयार होते तो विकी आणि गोलंदाज धुरा सांभाळतो तो वैभव. कॉमेंट्री बॉक्सकडून पहिले षटक. बिंदू स्टार्ट. पहिला चेंडू ऑनसाईडला चांगला फटका. चेंडू जातोय तो आणि पाहायचा आहे पण पाठलाग होतोय पण काही फायदा होणार. चेंडू जातोय सरळ जातो ते डिस्पॅलच्या दिशेने. चेंडू सीमा पार आणि हा चौकार. काहीसा खाली जातोय आणि ऑन साईडला चांगला फटका आहे. पॉवर प्लेचा जो मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक चालू आहे. शॉट स्वेरल्या क्षेत्र त्यांच्या अगदी बाजूने चेंडू जातो तर डिस्पॅलीच्या दिशेने सीमापार 4 धावा. पुढचा चेंडू पुन्हा दर्शनाच्या बाहेर पाहायचं आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहे का पाहायचं. चेंडू जातो मिठा पाणी कव्हर यांच्यामधून क्षेत्ररक्षक आहे ते एकदा पूर्ण दुसरी धाव देखील कंप्लीट होणार आहे. सुंदर असे क्षेत्ररक्षण पण 2 धाव काय रोखू शकत नाहीये. दोघांच्यामध्ये चांगलासा तालमेल. धावसंख्यावरती 29-6. चांगलासा चेंडू चांगलासा फटका आणि चांगलासा क्षेत्ररक्षण सर्व काही चांगलं आहे या चेंडूवरती. वैभव आणि पुन्हा ऑनसाईडला चांगला फटका पाहायचा. चेंडूचा पाठलाग करतो. चेंडू थांबतो का पाहायचं. चेंडू डिफांड का शेवट यांच्यामधून 2 क्षेत्राच्या मधून चेंडू सीमापार 4 धावा चौकार. तो विकी 2 षटकांशी खेळतोय 10 धावसंख्येवरती. चांगल्याशी सुरुवात आहे. दोन्ही मातब्बर संघ आहेत मित्रांनो. पुढे सध्या चेंडू हुकाचा प्रयत्न पाहायचा. यष्टीरक्षकाला चेंडू अर्ध पाठीमागं चांगलंसं बॅकअप केलेलं आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. खरोखर कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. निश्चित आपल्या संघाला एक चौकार वाजतोय आणि एक धाव कंप्लीट होते. धावसंख्या एकूण 11. एक हाफ चान्स होता मित्रांनो परंतु चांगला प्रयत्नांना यश येत नाहीये. पण तो 3 धावा निश्चित आपल्या संघासाठी वसवलेल्या आहेत. आणि एक रिव्हर्स फटका खेळण्याचा अटेम्प्ट करीत होता पण बॅटच्या पट्ट्यात काय बसत नाहीये चेंडू. वैभव काहीसा थोडंसं वाटे गोलंदाजी थोडंसं वाटे बदल केलं. थोडंसं लोपित चेंडू होतं. अष्टांच्या थोडंसं बाहेर वेगात थोडंसं परिवर्तन. धावसंख्या 11 बिनबाद 11. पुढे सासावा छान फटका. चेंडू जातो तो किरण पॉवर स्टँडच्या अगदी पाठीमागून चेंडू जातो तो सीमापार 6 धावा. यू 6. बहण यांचं देखील खातं खोलतंय. या षटकाराने आपलं खातं खोलतंय. धावसंख्या 17. पहिले मला वाटतं
ओव्हरची समाप्ती होती. सुंदर अशी मराठी फटकेबाजी, महागडा अशी गोलंदाजी. 1 षटक 0 निर्धाव, 17 धावा 0 बळी. भावन्यांचं वैभव कायसा महागडा. कोणता बॉलर? दीपक. थोडासा शॉर्ट पिच चेंडू या शेवटच्या चेंडूचा चांगला समाचार घेतला. चांगले शेवून जे करत होता अद्यापर्यंत. Deepak bowling at the commentary box and score remained to 17, no loss in the first over complete. क्षेत्रक्षमते कैसे बदल. विकेट किपर ज्येष्ठांच्या मागे एक स्करीत दरम्यान एक शॉर्ट फाईन लेग, 1 पॉईंट, एक कव्हर, एक डेप मिड ऑफ. आणि पहिला चेंडू पाहायचा, हेलिकॉप्टर शॉट आहे, पाहायचा चेंडू, प्रयत्न होता, पाहायचा पंचांचा षटक आहे तो. आणि युस 6. प्रयत्नाने यश येत नाहीये आणि त्यांचा चेंडू हा तो अगदी उंचून जातो. ती चेंडू सीमापार 6 धावा. दीपक यांचं स्वागत षटकाने. धावसंख्या वाढते 19-23. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू, फटका चांगला आहे, पाहायचा चेंडूचा पाठलाग होतोय का, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि केवळ 1 धाव समाधान मागतोय दोन्ही फलंदाज. धावसंख्या वाढते 19-24 धावा, बिनबाद 24. एक रोमांचक अशी लढत आहे, दोन्ही मातब्बरशी संघ आहेत. दीपक पुन्हा दाष्टांच्या बाहेर, पाहायचा चेंडू हवेमध्ये आहे, कव्हर आणि मिडअप आणि चेंडू सीमापार 4 धावा. तिकडे आम्ही चेंडू दिसत नाही पण चेंडू मिडअप आणि कव्हर यांच्यामध्ये चेंडू सीमापार होते. 55 4 धावा. धावसंख्या वाढते 28 बिनबाद. भाविन छान असं खेळतो अद्यापर्यंत. सुंदर अशी फटकेबाजी, दोन्ही पण चांगले असे खेळत आहेत. दीपक पुन्हा एकदा तयार. कसं रोखायचं मोठे प्रयत्न करतायत, अगदी डावपेच आखतायत, फलन क्षेत्रक्षकाला वारंवार बदल करतायत. आणि याला म्हटलं ऑफिसचा चेंडू खूपच अष्टांच्या खूपच बाहेर. पंचांचा एस वाईट बॉल का इशारा. चेंडू आणि इकडे रिव्ह्यू आहे आमच्याकडे उपलब्ध आहे. DRS. Yes, umpire इशारा वाइड. Yes, वाइड बॉल. रिव्ह्यू. अगदी ब्लॉकवर टाकला चेंडू, शेवटच्या चेंडू चेंडू बॅट आणतोय, चेंडू जातोय तो डीप लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक एकदा पूर्ण दुसरीदा मिळते का, रनआउट होतो का पाहायचंय. यश नो. गुड बॉटिंग रन द बिटवीन. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे. हे धावसंख्या 31. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका, डीप लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक आहे पण तो नाही आहे, केवळ चेंडू आणायचं काम करायचं आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमा 4 धावा. धावसंख्या 35. 35 नो लॉस.
सारखे आखरी गेन, शेवटचा चेंडू, पुन्हा एक महागडे षटक चालू आहे. पुढे सरसाबा छानाचा आणि अगदी आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्सला मानवंदन देणारा हा षटकार. 6 धावा, यस 6. And that's it for now to 41. बावीस धाव संख्या खेळतो भावीन आणि 18 आणि 22 म्हणजे चांगली अशी भागीदारी होते. दोन्हीच आक्रमक असे फलंदाज आहेत. 2 षटकामध्ये 41 धावा, 20.50च्या सरासरी धावसंख्या चालू आहे. पाहायचं आहे आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा मिळतात त्या. नाणेफेक जिंकून बॅटिंगचा जो त्यानं जो म्हणतो वाघाच्या वाडी संघाला बॅटिंगसाठी पाचारण केलं, थोडंसं अंगलट आलेलं असं वाटतं की पाहायचं आहे. खूप मोठी मोठी किंमत मोजावी लागली ते दोन्ही गोलंदाजांना. पहिल्या गोलंदाजाने 17 धावा, त्यानंतर मग त्या दुसऱ्या गोलंदाज देखील मला वाटते खूपच धावा दिली. 8 जवळजवळ मला वाटते 24 धावा दिलेल्या आहेत. And the bowling change on the far end. Bowler Jayesh. And will be strike now to Vicky na? Strike la Vicky na? Vicky. एक slip एक gully backward point. They were struck over deep mid off. Deep long on. Mid wicket this Felix. क्या यार करने की कोशिश, पूरी तरह से बैट्समैन को चकमा खा गए. हे आपला तर नसा चेंडू होता. पूर्णपणे फलंदाज खेळाय आक्रमक खेळायचा का डिफेन्सिव्ह खेळायचा थोडंसं मला वाटतं दुविधामध्ये आणि चेंडू झपकन निघून जातोय. याली फुलटा चेंडू आमंत्रण होतं, त्याचा स्वीकार केला, चेंडू भिरकावून दिला. पाहायचा 45 6. खूपच खराब असा चेंडू होता आणि योग्य अशी शिक्षा. 6 धावा, धावसंख्या वाटते 47. काही वेळा पाहायचा चेंडू काहीसा हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे का पाहायचंय तिथे. येस, इज आउट. त्यांचा एक आक्रमक खेळचा इथे अंत होतोय. एक आक्रमक फटका माझ्या प्रयत्नामध्ये एक सोपासा झेल देऊन तंबूत परत डीप स्वेलेगवरती उभे असले क्षेत्ररक्षक कुठल्या बी चूक केलेली नाहीये. व्यक्ती 24 धावसंख्येवर बाद होतोय. विकी यांचा जातोय तो डीपी ज्ञानेश्वर. धावसंख्या 47, 47 to लॉस ऑफ 1 विकेट. तीसरे और आखिरी ओवर प्रगति पता पर, क्योंकि देखना कितने रन बनते हैं. 50 रन के आगे यहाँ पर तो स्कोर निश्चित होगा. पुढचा चेंडू हा रिव्हर्स पटकात खेळण्याचा प्रयत्न, थोडा पटक्यात जोर नाही आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलासा क्षेत्ररक्षण होते, परंतु चांगलासा ताळमेळ दोघांच्या मध्ये एक धावांनी कन्वर्ट करते स्कोरमध्ये. धावसंख्या येते 48. 48, लॉस ऑफ 1 विकेट. आणि एकदा टेम्पो पहिल्यांदा ठरवलं होतं त्यांनी की चेंडू आपण रिव्हर्स एकदम स्वीप करतोय. चेंडू अष्टमच्या बाहेर, चेंडू अष्टमला जाऊन चेंडू लेफ्ट साईडला चेंडू हुक करतोय. चेंडू जातोय तो सीमा पार आणि हा चौकार.
and that's for score not for 52 loss of 1 wickets. हो यावेळेला पुन्हा एकदा तसाच फटका माझा प्रयत्न पण यावेळेला चेंडू फटक्यात जोर नाहीये पाठीमागे कव्हर करते चेंडू केबलला. याला चेंडू हुकाचा प्रयत्नात रनआउट एक धावच्या प्रयत्नात मध्ये मला वाटतंय 53 लॉस ऑफ 2. मित्रांनो 3 षटकांच्या सामन्यामध्ये 53 धाव म्हणजे सोपं आव्हान नाहीये मोठी अशी धावसंख्या म्हणता येईल. मग एक्झॅक्टली 18 धावांच्या सरासरी धावा काढायच्या आहेत 18.0 18.0च्या सरासरी धावा काढायच्या सोपा वन नाही आहे मित्रांनो. पण तुम्ही मला वाटते कोलटन संघ देखील कमी नाही आहे एक रोमांचक लढत होती का पाहायची आहे. भाईबन यांच्या देखील 26 धावा आहेत विकी यांच्या 24 धावा आहेत एकूण धावसंख्या ती 53 53 27 शेवटची. And that victory not 54 runs 18 balls and 54 runs. आसान तो नहीं लेकिन मुश्किल भी नहीं. क्रिकेट की भाषा में जब तक मैच के आखिरी गेंद तब तक कुछ भी हो सकता है. दोनों टीमें काफ़ी अच्छी है इसलिए मैच कोई एक रोमांचक मैच होगा इसमें कोई संदेह नहीं है. क्षेत्ररक्षण त्वरित पांगवायचं आहे 18 चेंडू आणि 54 धावा 18च्या सरासरीने 18.0च्या सरासरी धावा काढायचे आहेत. जैसे मैच आरंभ होगा माइकल फोन पर आ रहे समय मेरे सहयोगी कमेंटेटर आइए दीपक जी. उद्या स्पर्धेचा तिसरा दिवस शनिवार दिनांक 31 जानेवारी 2026 पहिला सामना जयनमान माडस आणि त्यांच्या विरोधात यशवंत प्रतिष्ठान केदुर्ली. शार्प 9:30ला सामना स्टार्ट होणार आहे. 9:20 पर्यंत दोन्ही टीमची रिपोर्टिंग हवी. दुसऱ्या लढतीत बोरिवली आणि त्यांच्या विरोधात यजमान संघ आयोजक संघ इन ॲक्शन असेल रायझिंग स्टार रावगाव. तिसरा सामना संघर्ष 11 गवाली आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग महासबी. चौथा सामना जय हनुमान तोंडलीबी आणि त्यांच्या विरोधात घागुर्ली 11 घागुर्ली. उद्या देखील एकंदरीत हे 8 संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित होताना आपल्याला पाहायला मिळतील. उद्या देखील शेड्यूल ऑन द टाइम आपण स्टार्ट करतोय. सूचना लक्षात घ्या टीम्सनं मॅनेजमेंट कमिटीनं दिलेल्या वेळेच्या 10 मिनिटं अगोदर तुम्हाला क्रीडानगरीमध्ये उपस्थित व्हावं लागेल. डाव सुरू होते दुसरा 3 षटकांचा सामना. स्पर्धेतील बक्षीसपात्र फेरीची दुसरी लढत 54 धाबेचं मोठं टार्गेट सेट झालंय. आघाडीसाठी दाखल होत आहेत रोशन आणि त्याची सोबत देतो जयेश. तर बॉलिंग मार्कवर ॲज युजली आपण बघत आहोत नंदेशला. 54 धावेचं मोठं लक्ष टार्गेट चेस करावं लागेल जय बजरंग कोलठणला. महत्वाचा सामना दुसरा डाव सुरू होतोय. वेलकम बॅक सर्वांचं सरचे स्वागत. मॅच इज ऑन. दोन्ही टीमला देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिल्या बॉलवर मिस टाइम स्ट्रोक. जयेश आगिवलेची विकेट धोक्यात आणि विकेटवरती डाऊन दी बॉल आलाय जे संपादित होतोय. जयेश आगिवले आल्या पावली परतलाय मागाली. पहिल्याच बॉलवर धक्का लागतोय. टीम जय बजरंग कोलठणला. जयेशला यावं लागते डग आउटच्या दिशेला. फलंदाज बाद.
पहिल्याच बॉलवर जयेश आगिवले माघारी परतताना पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी पाहिलं तर मेजर चंदू दाखल झालेले आहेत. जर्सी नंबर 100 महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत आणि सध्या क्रिकेटमध्ये देखील ते नेहमीच योगदान देताना आपल्याला दिसत आहेत. पण आता सध्या त्यांच्या विस्फोटक खेळाची नितांत गरज आहे, आवश्यकता आहे जे बजरंग कोलठणला. 17 बॉलचा खेळ बाकी आहे, अजूनही 54ची गरज. पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक, मिड विकेटला फिल्डर विकी उपस्थित झाले. चांगलं बॅकअप. किरण पवार स्टँडच्या दिशेनं चांगला थ्रो दिला, एक सिंगल धाव आणि सिंगल धाब्यानं आता 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना महत्वाच्या दुसऱ्या डावात सांघिक खातं खुलं होत आहे जय बजरंग कोलठण क्रिकेट संघाचं. स्कोरबोर्डवर एक धाव एका विकेटच्या मोबदल्यात. 16 चेंडू 53 धावा. ऑन स्ट्राईक रोशन. क्रॉस बाटेड स्ट्रोक, गॅप मध्ये निघालाय बॉल. विकीसाठी फार मोठी चेस आहे, दूरवरचं अंतर कापून पोहोचतायत. गुड फिल्डिंग. थ्रो पहिल्याच ऍक्शन मध्ये बॉल वरती येणं, वाकणं, उचललं, फेकणं या चारही क्रिया तितक्या झपाट्यानं होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. 3 ऑन बोर्ड, 3 धावा. रोशनकडे क्षमता आहे, कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे. आपल्या गुणवत्तेला त्यालाही न्याय द्यावा लागेल. यावलेला अपील अँड गॉन. एस इज आउट. स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवत असताना रोशननं आता काढता पाय घेतलाय. फलंदाज बाद. आणखीन एक झटका, नंदेशला मिळते दुसरं सुयश. सेकंड विकेट गोस डाऊन. हो, स्विच हिटचा अटेम्प्ट. वैभव मैदानात दाखल झालाय. पहिलाच बॉल. पलटी थ्रो खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटचा संपर्क घडवता आला नाही. डॉट बॉल. या सामन्यात देखील सध्या छाप सोडली ती गोलंदाज नंदेशनं. 5 बॉलमध्ये रन्स खर्च केल्या, 3 महत्वाच्या 2 विकेट कॅरी केलेल्या आहेत. स्टेप आउट झाले समोर. ऑन दी अप, व्हाट अ शॉट. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा धमाका. स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड. स्वीट साऊंड. सिक्सर. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची झाले सांगता शेवट मात्र गोड केलेला आहे, समर्पक केलेला आहे तो फलंदाज वैभवनं. पहिल्या षटकांती धावा संख्या आपण बघतो सध्या 29 झाली ती. 9 ऑन बोर्ड, 9 धावा धावफलकावर. विजयाचं समीकरण 12 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि आवश्यकता 45 धाव्याची. 12 बॉल 45 धावा हे समीकरण या सामन्यात अजूनही बाकी आहे. 12:45. लेफ्टी बॉलर प्रतीक सध्या बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकात. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर, चांगल्या लाईनवर. मेजर चंदू ज्यांचं सगळ सध्या धावांसाठी सुरू आहे, ज्यांचा संघर्ष सध्या धावांसाठी सुरू आहे. धावफलक स्थिर आहे, 9 धावा. 11 बॉल आता गरज आहे 45 धावेची. 11 चेंडू 45 धावा. या बॉलला ऑफ साइडला दिशा दिली. स्कोर ऑफ द विकेट. चांगला फटका आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय मेजर चंदू. थोडे स्किड झाले पण नकार आलाय वैभव कडून, कारण त्याला आता माहिती आहे चौकार षटकारांची नितांत गरज आहे. चेंडू आणि धाबांमध्ये फार मोठं अंतर आहे, ते जर कापायचं आहे तर एअर स्ट्राईक, हवाई हल्ला आता गरजेचा बनतोय. सिंगलनं धावा संख्या 10 चेंडू आता 44 धाब्याची आवश्यकता. 10 ball and 41 runs required for victory.
शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. लॉंग लेग कडे निघालाय बॉल. चेस आहे फिल्डरला, डीप मधून आलेत आणि इनफिल्डचा फिल्डरही पोहोचलाय. गुड फिल्डिंग. तिसऱ्या रनचा कॉल आहे आणि तिसरी धाव देखील तितक्याच सहजरित्या मिळताना दिसेल. 3 धावा, ट्रिपल बरोबर स्कोर सध्या 13 धावा, 9 चेंडू. आता विजयासाठी 41 धाब्याची गरज. या प्लेला चांगली फ्लाइट दिली आहे. बॅट्समन बीट, विकेट किपर बीट. डॉट बॉल. लेफ्टी बॉलर प्रतीक जो पहिल्या सामन्यात अनुपस्थित होता, दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी त्याने केली आणि महत्वाच्या बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यातही सध्या तो प्रभावित कामगिरी करतोय. 8 चेंडू 41. स्टेप आउट डाऊन खेळतायत. ऑन साइडला दिशा दिली आहे, पायावर होता बॉल. स्कोर लेगला फिल्डर उपस्थित झाले. एकच धाव आता मिळताना दिसेल. सिंगलच्या सहाय्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत. 14 ऑन बोर्ड. 14 धावा सध्या धावफलकावर. 7 चेंडू. आता विजयासाठी 40 धाब्याची आवश्यकता. 7 पैकी 7ही बॉल सीमारेषेच्या बाहेरच पाठवावे लागतील. लाईन चांगली आहे. एसटी रक्षकाचं बॅकअप आलंय, पण पंचांची तटस्थ भूमिका. अपील होतं थोडं बिहाइंड द विकेट स्टंपिंग साठी आणि सरते शेवटी आता DRS पंचांनी वापरात आणलाय. टीव्ही अंपायरची मदत मागितली आहे. बॅट्समन सेफ फॉर नॉट. स्टंपिंगच्या स्वरूपात फलंदाज बाद की नाबाद, आउट की नॉट आउट. इट इज बॅट्समन इज सेफ. बेल्स ज्या वेळेला डिसलॉग झाल्या, पण एक्झॅक्टली ज्या वेळेला त्या एस्टन पासून बाजूला गेल्या तोपर्यंत बॅटर इनलाईन पाय ड्रॅग करत होता. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आहे. बॅट्समन सेफ. अंतिम षटकात आता सामना आहे. शेवटचं षटक. 6 चेंडू 40 धावा. प्रमोद सरायाला बॉलिंग मार्कवर पहिलाच बॉल. डॉट. 5 चेंडू आता 40 धावा. पहिल्या सत्रात गोलंदाजी करत असताना धावा जास्त खर्च झाल्या आणि पाठलाग करत असताना सुरुवात थोडी 3 षटकांच्या सामन्यात रिक्वायर्ड रन रेट 18.00 धाब्याचा असताना थोडी धीमी झाली. त्याच कारणास्तव सध्या सामन्यात बॅकफुटवर टीम जय बजरंग कोलठण. 5 बॉल 40. कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. टप्पा पडल्याबरोबर ते डेस्टी रक्षकाच्या हातात. स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न आहे आणि मेजर चंदूला सोडावं लागतं मैदान. धक्का तिसरा. 4 चेंडू आता 40 धाब्याची आवश्यकता.
वाईड प्लस विकेट आलेली आहे. सो 5 चेंडू 40 धावा. बॉल हवेत. आता संधी बनली आहे झेलची. झेल कोण पकडणार प्रश्न उपस्थित झालाय, पण कॅच ड्रॉप प्रयत्न सुंदर सुरू होता. अखेरीस तो अपयशी. 2 धावा. 2 धाब्यानं धाबा संख्या एकूण अंकित होताना पाहायला मिळेल ती 17 धावा स्कोरबोर्डवर. वैभव स्ट्रायकरला नॉस्ट्रायकरला दीपक मागच्या सामन्याचा सामनावीर. लाईन आता चांगली आहे. डॉट बॉल. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण या तीनही विभागांमध्ये सरशी. सध्या MS11 जनमान वाघाची वाडी क्रिकेट संघाची धावा बनलेल्या आहेत 17. 3 चेंडू 37 धाब्याची गरज. हो बॅक ऑफ बॅट स्लोअर 1 अपील, पण बॅटचा संपर्क झालेला आहे तेच पंच सांगतायत. एक धाव. धावा संख्या 18. 2 चेंडू आता 36 धाब्याची आवश्यकता. 2 balls and 36 runs required for victory. आणखीन एक चांगला बॉल. डॉट बॉल. आता औपचारिकता फक्त शिल्लक. 1 चेंडू 36 धावा हे समीकरण. याचबरोबर सामना संपलाय. आजचा दुसरा दिवस गाजवलाय आणि राघवाकर चषकाच्या पहिल्या पर्वात आज तीनही सामन्यात